पराक्रम, आत्मविश्वास आणि नवीन सुरुवात. गेल्या काही वर्षात अनेक वृषभ राशीच्या व्यक्तींना असं वाटलं की त्यांच्या क्षमता भरपूर आहे, पण योग्य वेळी योग्य पाऊल उचलण्याचं धाडस झालेलं नाहीये. आणि अनेक कल्पना मनात आल्या, योजना तयार होत्या, पण शेवटच्या क्षणी तुम्ही मागे हटला. आणि काहींना असं वाटलं की इतर लोक पुढे गेले आणि आपण अजूनही विचार करतच आहोत. उद्यापासून म्हणजे 1 जून 2026 पासून वृषभ राशीच्या तृतीय भावात उच्च गुरुचं गोचर होणार आहे, म्हणजे कर्क राशीत. त्यामुळे नवीन गोष्टी करण्याची प्रेरणा मिळेल. काही जण स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करतील आणि काही जण मग सोशल मीडिया, ब्लॉगिंग, ऑनलाईन कोर्सेस, अध्यापन किंवा कन्सल्टन्सी या फील्डमध्ये ओळख निर्माण करण्याचा एक चांगला प्रयत्न त्यांच्याकडून होऊ शकतो. आणि अनेकांना असंही वाटू शकतं की इतके वर्ष मी फक्त विचार केला, पण प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ आता आलेली आहे. ते पूर्वी ज्या कामाची त्यांना भीती वाटली ना, त्या कामात आता त्यांना थोडा आत्मविश्वास वाटेल. लोकांसमोर बोलण्याचा, नवीन लोकांशी संपर्क करण्याचा, स्वतःची कल्पना मांडण्याचा आणि ठामपणे मत मांडण्याचा पण त्यांना आत्मविश्वास वाटेल. गुरु हा आत्मविश्वास वाढवेलच, पण काही वेळा अति आत्मविश्वास देखील तो निर्माण करतो. कारण की हा 13 वर्षात आलेला चांगलं बळ देणारा वृषभ राशीला हा गुरु आहे. काही जणांना व्यवसाय सुरू करणे उत्साहाच्या भरात वाटू शकते, मोठी गुंतवणूक करणे पण वाटू शकते, आणि अनुभव नसताना मोठी जबाबदारी स्वीकारणे अशा गोष्टी वाटू शकतात. आणि मला सर्व काही जमेल असा अति आत्मविश्वास पण वाटू शकतो. अशा चुका नक्कीच होतील बरं का, कारण की गुरु हा प्रभाव जास्त टाकतो. त्यामुळे नियोजनाचा समतोल साधणे, वास्तवाशी कुठेतरी सांगड घालणे फार तुमच्यासाठी गरजेचं राहील. तृतीय भाव हा भाऊ बहीण, तुमचे शेजारी, मित्र किंवा दैनंदिन संपर्कातील लोकांचा हा भाव आहे. आणि ह्या काळात मग अनेक वृषभ राशीच्या व्यक्तींना तुमच्या भावंडांशी संबंध सुधारल्याचे जाणवू शकते आणि काही जुने गैरसमज पण दूर होतात. काही भावंडांकडून तुम्हाला आर्थिक किंवा भावनिक किंवा व्यावसायिक मदत पण मिळू शकते. आणि ज्या नात्यांमध्ये संवादाचा तुम्हाला अभाव वाटला होता ना, तिथे मग पुन्हा संपर्क सुरू होऊ शकतो. काही लोकांना असं वाटेल की पूर्वी आम्ही फक्त बोलत होतो, पण आता एकमेकांना थोडं समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. हा गुरु भावनिकता पण वाढवतो. त्यामुळे काही वेळा तुम्ही इतरांच्या आयुष्यात जास्त हस्तक्षेप करू शकता. ते कसं होतं की उदाहरणार्थ प्रत्येकाला सल्ला देण्याचा तुमचा प्रयत्न असतो, अर्थात तुमची भावना स्वच्छ असते. भावंडांच्या निर्णयांमध्ये तुम्ही अति सहभाग घेऊ शकता किंवा प्रत्येक समस्या स्वतःचीच समजणे असं वाटू शकतं किंवा इतरांच्या जबाबदाऱ्या तुम्ही स्वतःवर घेतात. यामुळे काय होतं की नात्यांमध्ये थोडासा गैरसमज आणि तणाव निर्माण होऊ शकतो. तर हे लक्षात ठेवा, एक गोष्ट तुम्ही पण अनुभवी आहात फार. मदत करा, पण नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करू नका, कारण की काही गोष्टी आपल्या हाताबाहेर असतात. तसंच मग कसं होतं की याच्यामध्ये तृतीय भावातला गुरु जो आहे ना, तो तुमच्या शब्दांचं एक वजन वाढवून देतो. एक कौशल्याचं जे तुमचा जे आवरा असतो ना कौशल्याचा, तो चांगला झालेला आहे असं तुम्हाला जाणवेल. तुमचे लोक जे आहेत ना, बोलताना तुम्ही ते अधिक गांभीर्याने ऐकतील. काहींना समाजात किंवा त्यांच्या करिअरच्या फील्डमध्ये स्वतःची वेगळीच ओळख निर्माण झाली असं जाणवेल सुद्धा. या तृतीय भावातल्या गुरुचा हा एक प्रभावच आहे. तुम्ही शिक्षक असाल किंवा लेखक असाल किंवा वक्ते असाल, पत्रकार असाल किंवा एखाद्या चांगल्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पोझिशनवरती तुम्ही काम करत असाल. याचबरोबर अलीकडं जे जे ट्रेंड आहे त्याच्यामध्ये काही जण कंटेंट क्रिएटर पण असतात, काही जण मार्केटिंगचा पण व्यवसाय करतात. यांना ह्या गुरुचा विशेष लाभ हा मिळणारच आहे. अनेकांना अचानक चांगल्या मार्गदर्शकाकडून मार्गदर्शन पण मिळेल. मात्र येथे देखील सावधगिरी आवश्यक आहे. कसं आहे, गुरु तुमची बोलण्याची क्षमता वाढवतो बघा, पण काही वेळा व्यक्तीला स्वतःचे ज्ञान जास्त दाखवण्याची सवय लागू शकते. ज्ञान जिथं गरजेचं आहे तिथंच द्यावं, असं एक साधा नियम आहे. आणि अनावश्यक मग वाद त्यातून निर्माण होऊ शकतात. लोकांना उपदेश केल्यासारखे वाटतं ना मग. आणि अहंकार कसं आहे की न कळत वाढू शकतो ह्याच्यामुळे. त्यामुळे काय होतं, जितके आपण बोलाल ना तितके ऐकण्याची सवय ही ठेवावी, म्हणजे इतरांना वाटणार नाही की ही व्यक्ती स्वतःच बोलत बसते. मानसिक स्तरावरती स्वभाव स्थिर आणि सुरक्षिततेला प्राधान्य देणारा असतो. थोडस समजून घ्या. काय की तृतीय भावातील गुरु काय करतो, जीवनाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन बदलतो. असं तुम्हाला वाटू शकतं की जग खूप वेगाने बदलत आहे आणि मीही आता काहीतरी नवीन शिकले पाहिजे असं तुम्हाला अंतर्मनातूनच जाणवेल. काही लोक नवीन टेक्निक शिकतात, तंत्रज्ञान शिकतात, नवीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलंय किंवा नवीन काही
डिजिटल साधनं असतात त्यांचा वापर सुरू करतील आणि काही जण नवीन व्यवसाय पद्धती पण स्वीकारतील, नवीन लोकांशी संबंध निर्माण करतील आणि मग जुन्या भीतींवर मात करण्याचा एक प्रयत्न तुमच्याकडून चांगला होईल. मात्र हा बदल कसा आहे, प्रत्येकासाठी सोपा असला पाहिजे ना, असे नाहीये प्रत्येकाला सोपा असेल असं नसतं. काही वेळात मनामध्ये संभ्रम निर्माण होतो. कसं असतं की उदाहरणार्थ जुने सोडावे की नवीन मी स्वीकारावे असा प्रश्न पडेल ना. सुरक्षित मार्ग निवडावा का मी अजून जोखीम घ्यावी असं पण वाटेल. आणि तुम्हाला असंही वाटेल की स्थिरता महत्वाची आहे का ग्रोथ महत्वाची आहे. अशा प्रश्नांमुळे मानसिक द्वंद्व एक निर्माण होऊ शकतो. मग अशा वेळी घाईघाईत निर्णय घेऊ नयेत. गुरुचा स्पष्ट संदेश आहे, बदल स्वीकारा पण तो विचारपूर्वक स्वीकारा. कारण प्रत्येक नवीन संधी तुमच्यासाठी योग्य असेलच असं नाहीये. या काळात शिकणे, वाचणे किंवा कौशल्य विकसित करणे आणि स्वतःला काळानुसार अपडेट ठेवणे हेच तुमच्यासाठी चांगला उपाय ठरू शकतो बघा. अनेक वृषभ राशीच्या व्यक्तींना ह्या काळात शेवटी असंही वाटेल बरं का की मी परिस्थिती बदलण्याचे वाट पाहत बसतो नाही, मी स्वतःला बदलले आणि त्यामुळे मग परिस्थिती बदलू लागली. कसं असतं की पूर्वी ज्या गोष्टींबद्दल तुम्ही ठाम होता ना, त्याच गोष्टींबद्दल आता नवीन दृष्टिकोन पण तयार होऊ शकतो. आणि काहींना असं जाणवू शकतं की मी इतकी वर्षे ज्या पद्धतीने विचार करत होतो तीच पद्धत काही अंतिम सत्य नाहीये, ती अनुभवातून निर्माण झालेली आहे अर्थातच. पण ही जाणीव काहींसाठी मुक्त करणारी असते, म्हणजे कसं थोडं अस्वस्थ करणारी असते. कारण बदल म्हणजे फक्त नवीन गोष्टी स्वीकारणे नसतं ना, तर काही जुने विश्वास सोडणे देखील पण असतं. आणि ह्या काळात काही लोक असंही करतील की ते अध्यात्माकडे वळू शकतात. काय होतं की नवीन विषयांचा ते अभ्यास सुरू करू शकतात, थोडा रस वाढेल. काही जणांना मानसशास्त्र याच्यामध्ये पण रस येऊ शकतो आणि जीवनाचा एक मोठा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न त्यांनी आधी सुरू केलेला आहे. फक्त ते आता गुरु तुम्हाला त्यात मदत करणार आहे. पण सावधगिरीची गरज काय आहे की प्रत्येक नवीन कल्पना जी असते ना ती सत्य असेलच असं नाहीये ना. प्रत्येक गुरु, प्रत्येक सल्लागार आणि प्रत्येक योजना तुमच्यासाठी योग्य असेलच असं नाहीये ना. म्हणून कसं आहे, ह्या काळात जिज्ञासा ठेवा पण अंधविश्वास टाळा. म्हणून ह्यावरून मला असं सांगू वाटतं बरं का की उच्च असणारा गुरु तुम्हाला पुढे जाण्याची प्रेरणा देईल, पण वेगापेक्षा दिशा योग्य असणं अधिक महत्वाचं असणार आहे. ठीक आहे, धाडस करा पण बेपर्वाई करू नका. शिका पण अंधानुकरण करू नका. अंधानुकरण म्हणतो मी. आता याच्यामध्ये गुरुची तुमच्या 9वी दृष्टी पण आहे बरं का. सर्वात महत्वाची या गुरुची दृष्टी लाभस्थानावर पडलेली आहे. आणि ही 9वी दृष्टी काय करत आहे की इच्छा पूर्ण करून देईल तुमची, जी तुमची 13 वर्ष अपूर्ण राहिली होती. आणि मग ह्याच्यामध्ये काय होतं की दीर्घकालीन तुमची जी काही उद्दिष्ट होती आजपर्यंत ती कुठेतरी पूर्ण होताना दिसून येतील. अनेक वृषभ राशीच्या व्यक्तींना आर्थिक आणि सामाजिक स्तरावरती याचे सकारात्मक परिणाम जाणवतील. आणि गेल्या काही वर्षापासून काही लोक मेहनत करत होते पण त्यानुसार लाभ पण मिळालेला नाही ना. आणि काही वेळांनी व्यवसाय डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला आणि काहींनी नोकरीत अतिरिक्त जबाबदाऱ्या घेतल्या होत्या, मात्र अपेक्षित परिणाम मिळालेच नाहीत ना. त्यांना निराशा निर्माण झाली आहे. कसं झालं की गुरुची ही दृष्टी परिस्थितीत बदल घडवून आणेलच, अनेकांना आणेल आणि तुमचे जे उत्पन्नाचे नवीन सोर्सेस होते ना ते पण मिळवून देईल. नक्कीच तुमचे सॅलरी इन्क्रीमेंट्स होतील, आर्थिक लाभ पण तुम्हाला मिळेल. व्यवसायातील तुमची क्लायंटची जी संख्या आहे ना ती पण वाढेल. प्रभावशाली व्यक्तींची तुमची ओळख होईल आणि मोठ्या संस्थांशी संबंध निर्माण होतील. दीर्घकाळ प्रलंबित असलेली काही उद्दिष्टे असतात ती पण आता तुम्हाला पुढे नेण्याचे मार्ग सापडेल. आणि काही लोकांना असं वाटेल की इतकी वर्ष मेहनत केली, आता त्याची कुठेतरी मला फळ दिसायला लागलेलं आहे, असं एक समाधान मिळतं बरं का. नेटवर्किंगमुळे लाभ मिळण्याची शक्यता आहे. योग्य व्यक्तीची ओळख होईल. एखाद्या मित्राचा सल्ला पण तुम्हाला योग्य ठरेल. तुमच्या बरोबर काम करणाऱ्या कलिगचा पण सल्ला तुम्हाला उपयोगाला ठरू शकतो. तसं आहे, गुरु लाभ देतो पण अपेक्षा वाढवतो बरं का. आणि अनेक वेळा व्यक्तीला असं वाटू शकते की आता प्रत्येक योजना यशस्वी होईल, प्रत्येक गुंतवणूक फायदा देईल आणि प्रत्येक संधी सोन्याची ठरेल. पण याच ठिकाणी चुका होण्याच्या शक्यता असतात. मी ते सुरुवातीला पण एका ठिकाणी सांगितलं. ते उदाहरण एक सांगू की पटकन श्रीमंत होण्याच्या योजनेमध्ये पैसे गुंतवतो व्यक्ती आणि मित्राच्या सांगण्यावरून अशी गुंतवणूक केली की नाही, मग व्यवसायाचा अतिविस्तार करणे असं पण वाटू शकतं त्याला. कर्ज जोखीम घेऊन कर्ज काढतो, अवास्तव आर्थिक उद्दिष्टे ठेवतो ना. अशा गोष्टी मात्र त्यांना आर्थिक तणाव निर्माण करतील. कारण की मला माहित आहे 1 वर्षानंतर वृषभ राशीच्या बाबतीत काय होणार आहे ते. त्यामुळे लाभाचा काळ आहे पण लोभाचा नाहीये. लोभ ठेवू नका, लाभ मिळेल तुम्हाला, पण लोभ असा मिळतो की तो कुठेतरी तुम्हाला ट्रॅप करतो. याचबरोबर खर्च आणि आर्थिक नियोजन तुमच्यासाठी फार महत्वाचं असेल. या गोचरीमुळे ठीक आहे लाभ वाढतील
पण खर्च पूर्णपणे थांबतील असं नाहीये ना. उलट अनेकांना असं जाणवू शकतं की उत्पन्न वाढत आहे, पण त्याच वेळी काही महत्वाच्या कारणांसाठी खर्चही वाढत आहे. उदाहरणार्थ कसं असतं, मुलांच्या शिक्षणासाठी तर खर्च वाढतो, तुमचे स्किल्स शिकण्यासाठी नवीन खर्च वाढतो, व्यवसायाच्या विस्तारासाठी गुंतवणूक वाढते, आणि तुम्ही काही वेगवेगळे तंत्रज्ञान खरेदी करता त्यासाठी खर्च वाढतो. वाहन असेल, प्रवास असेल, घरामध्ये बरं का अत्यावश्यक सुविधा ह्यासाठी पण खर्च वाढतो, आणि थोडस अचानक वैद्यकीय खर्च कुठेतरी घरामध्ये निघू शकतो. यासाठी तुम्ही नियोजन केलेलंच असेल. काळजी घ्या, कसं आहे, गुरु हा मी सुरुवातीला म्हणालो तसं आशा फार वाढतो. त्यामुळे काही वेळा व्यक्तीला स्वतःची आर्थिक क्षमता प्रत्यक्षात जितकी आहे त्यापेक्षा जास्त असल्याचा भास होऊ शकतो. तसं आहे, मी म्हणतो बऱ्याच वेळा की अंथरून पाहून पाय पसरायला पाहिजे. उत्पन्न तर वाढणारच आहे, मग खर्चाची काळजी कशाला करायची. याच विचारामुळे पुढे आर्थिक ताण निर्माण होतो. म्हणून लक्षात घ्या की उत्पन्न वाढले तरी बचत सुरू ठेवली पाहिजे. कर्ज घेताना दोनदा विचार करा आणि भावनेच्या भरात मोठे आर्थिक निर्णय घेऊ नका. तुमचे मित्र किंवा नातेवाईकांच्या दबावाखाली गुंतवणूक अजिबात करू नका. प्रत्येक संधीची तुम्ही व्यवस्थित पडताळणी केली पाहिजे. कारण गुरु संरक्षण देईल हो, पण निष्काळजीपणाचे परिणाम पूर्णपणे टाळता येत नाहीत. तुम्हाला आध्यात्मिक बाबतीत पण सांगू वाटतं, कसं आहे की तृतीय भावातील गुरु वृषभ राशीला एक जीवनाचा धडा देतो. हे भाग्यदार उघडू शकते, पण त्या दारातून चालत जाण्याचे काम स्वतःलाच करावं लागेल ना. या गोचरीचा खरा अर्थ केवळ पैसा आणि त्यातलं यश नाहीये. हा काळ तुम्हाला कसं आहे की क्षमतेवर विश्वास ठेवायला शिकवेल. अनेक वृषभ राशी व्यक्तींना असंही वाटेल बरं का की ती ज्या संधीची वाट पाहत आहेत ना, ती संधी कधी बाहेर नव्हतीच, ती तुमच्याच प्रयत्नांमध्ये दडलेली होती. आणि एक महत्वाचं मला सांगू वाटतं की ज्ञान तेव्हाच उपयुक्त ठरेल ज्यावेळेस त्यावरती कृती केली जाते. फक्त प्लॅनिंग करून स्वप्न पाहून काही पुरेसं ठरणार नाही ना. हा गुरु कृती करणाऱ्यांना अधिक साथ देईल. हा जो काळ आहे त्याच्या शेवटी अनेक वृषभ राशीच्या व्यक्तींना असं वाटेल की नशीब बदलले म्हणून मी पुढे गेलो नाही, मी पुढे जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे नशीब माझ्या बाजूने उभं राहिलेलं आहे. 1 जून म्हणजे उद्यापासून जे गुरुचे गोचर आहे ते अगदी ऑक्टोबरच्या शेवट महिन्यापर्यंतच आहे. गोचर चांगला आहे अर्थात वृषभ राशीसाठी. पण एक लक्षात घ्या, गोचर जरी चांगलं असलं तरी ते आभासी अपेक्षा निर्माण तयार करतं. यश नशिबाने मिळणार नसतं कधी, हे सगळ्यांना माहिती आहे. पण हा जो आभास असतो यश मिळण्याचा, तो व्यक्तीला काहीतरी मोठं करण्याच्या गोष्टीमध्ये ट्रॅप करतो, आणि पुढे जाऊन मग 2027 साली जी वृषभ राशीला 7.5 सुरू होणार आहे त्यातली संकट वृषभ राशीची व्यक्ती कुठेतरी आत्ताच तयार करून ठेवू शकते. त्यामुळे मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये आर्थिक नियोजनाबद्दलच बोललेलो आहे. त्याचबद्दल नात्यांमधील संबंध पुढे 5 महिने तुमचे चांगले राहतील, पण पुढची तयारी जी आहे 7.5ची ती तुम्ही आत्ताच करून ठेवू नका, असं मला या व्हिडिओमधून सांगायचं आहे. आणखी गुरुबळ आलं की माणूस बेसावध होतो आणि मग कसेही वेडेवाकडे निर्णय घेत सुटतो, आणि त्याचा पुढचा त्रास 1.5 वर्षांनी मग तुमच्या समोर येऊ शकतो. मित्रांनो, वृषभ राशीसाठी जर काही उपासना असतील तर तुमचा राशी स्वामी शुक्र आहे, त्याची जास्तीत जास्त तुम्ही उपासना करा. स्त्रियांना मदत करा, तुमच्या घरातील जोडीदाराचा तुम्ही सन्मान ठेवा, घरातील वृद्ध लोकांची सेवा करा. हेच जे आहे शुक्रबळ वाढवणारं एक साधन असतं. त्याचबरोबर तुम्ही जिथे काम करता तिथे सुद्धा लोकांना तुम्ही मदत करा, त्यातूनच तुम्हाला शुक्राचं बळ प्राप्त होईल, कारण की तुमचा राशी स्वामी आहे तो. आणि कोणत्या भ्रमामध्ये राहून जर तुम्ही काही निर्णय घेतले तर तुमचा राशी स्वामी तुम्हाला कुठेतरी ट्रॅप करतो. हेच वृषभ राशीचं एक फंडामेंटल आहे. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.